मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अयोध्या शहराचे दर्शन घडवणार आहे। सर्वप्रथम आपण चाललो आहोत श्री हनुमान गडी येथे दर्शनासाठी। समोर आपण बघू शकता हनुमान गडीपासून शरयू नदीकडे जाणारा रस्ता। हनुमान गडीकडे जाताना आपल्याला समोरच राजद्वार मंदिर दिसते। समोर आपण बघत आहात हनुमान गडी मंदिर। तर चला आतमध्ये दर्शनासाठी जाऊ। येथे भाविकांनी केलेली गर्दी आता आपण बघत आहात। आता आपण बघत आहात मंदिरासमोरील दृश्य। श्रीराम मंदिराचे दर्शन करण्यापूर्वी हनुमानाचे दर्शन करणे गरजेचे असल्यामुळे सर्व भाविक सर्वप्रथम हनुमान गडीलाच भेट देतात, तेथून राम मंदिराकडे जातात। आता आपण बघत आहात मंदिराच्या आतमधील दृश्य। भव्य अशी मूर्ती। मंदिरावर चारी बाजूनी सुंदर असे नक्षी काम केलेले आहे। बाहेरून दिसणारे मंदिराचे दृश्य। मंदिराच्या आतमध्ये रामाचे मंदिर सुद्धा आहे। मंदिरासोबत माझा सुद्धा सेल्फी व्हिडिओ घेतला। बाहेरच्या बाजूने मंदिरावर केलेले सुंदर असे नक्षीकाम। मंदिराच्या मागे नृसिंह मंदिर आहे। तसेच दुर्गा माता मंदिर आहे। हा आहे मागील बाजूचा बाहेर जाण्याचा रस्ता। समोर दिसत आहे राजद्वार मंदिराचे सुंदर असे दृश्य। आता आपण चाललो आहोत राजद्वार मंदिराकडे दर्शनासाठी। येथे आल्यावर आपल्याला भव्य असे मंदिर पाहायला मिळते। भाविक गण या मंदिरास भेट देत नसल्यामुळे येथे कमी गर्दी असते। हे आहे मंदिराच्या आतील दृश्य। येथे असलेली श्रीराम, लक्ष्मण व सीतेची सुंदर अशी मूर्ती। येथून दिसणारे हनुमान गडीचे दृश्य। येथून आता आपण चाललो आहोत दशरथ महल पाहण्यासाठी। हे आहे त्याचे प्रवेशद्वार। आतमध्ये आल्यावर आपल्याला मंदिर पाहायला मिळते। आतमध्ये केलेले सुंदर असे नक्षीकाम। इथून आता आपण बाहेर पडत आहोत। आता आपण चाललो आहोत श्रीराम जन्मभूमीकडे।
समोर आपण बघू शकता जुने बालराम मंदिर. नवीन मंदिराचे प्रवेशद्वार आता आपण बघत आहात. समोरील रस्त्याने आपल्याला मंदिराकडे जायचे आहे. रस्त्याच्या बाजूने केलेले नक्षीकाम. इथून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे. सर्वप्रथम आपले सामान इथे चेक केले जाते. आतापर्यंत मंदिराचे फक्त 50%च काम झालेले आहे. हे आहे येथील चप्पल स्टँड. समोर आपण बघू शकता मोबाईल लॉकर. मंदिराच्या आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपले कॅमेरा मोबाईल आपल्याला इथेच जमा करावे लागतात. सायंकाळची वेळ असल्यामुळे आमचे दर्शन अर्ध्या तासातच पूर्ण झाले. मंदिराच्या बाहेर असलेली रोषणाई तसेच इथे थाटण्यात आलेले विविध स्टॉल आता आपण बघत आहात. इथून आता आपण चाललो आहोत शरयू नदीच्या घाटावर. समोर आपण बघू शकता धर्मशाळा व आतमधील मंदिर. आता आपण आहोत नया घाट येथे. हा आहे शरयू नदीचा घाट. घाट रस्त्यावर थाटण्यात आलेले दुकाने. येथेच क्वीन हो मेमोरियल पार्कसुद्धा आहे. त्यालासुद्धा आवर्जून आपण भेट द्यावी. हे त्याचे काही दृश्य आता आपण बघत आहात. नया घाट चौकात लावण्यात आलेली सुंदर अशी कलाकृती. इथून आता आपण चाललो आहोत अयोध्या धाम बस स्टँडकडे. नया घाट ते बस स्टँडपर्यंत कॉरिडॉर बनवण्यात आलेला आहे. त्यावर सुंदर असे भिंतीचित्र बनवण्यात आलेले आहे ज्यामध्ये संपूर्ण रामायणाचे चित्रण करण्यात आलेले आहे. हे केलेले नक्षीकाम रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण बघत आहात अयोध्या धामचे प्रवेशद्वार. येथील दर्शन करून आता आपण आपल्या प्रयागराजकडे वापस चाललो आहोत.
जाताना नॉन AC बस असल्यामुळे आपल्याला 272 रुपयाचे तिकीट लागले. ही आहेत परतीच्या प्रवासाची काही दृश्य. रात्री आमची बस धाब्यावर सुद्धा थांबली होती. हा आहे गंगा नदीवरील पूल, त्यावर केलेली रोषणाई. प्रयागराज शहरामध्ये रात्रीच्या वेळेस दिसणारी रोषणाई. मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.